बछडा कपिला काई दूध दुहावत नाम काई. कपिला गाईचं दूध एवढं सांगून ज्यावेळेस देवा प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत सिर पछाड़त नाम रोवत. ज्यावेळेस धमकी दिल्यानंतर जगाच्या मालकाला दूध पिलंय दादा, जगाच्या मालकाला नामदेवाच्या हातचा नैवेद्यही खाल्ला. फक्त माझी विनंती आहे, आपण कधी प्रयत्न करून बघा ना, आपण करून बघा ना. देवा नामदेवाच्या हातचं खाल्लंय रे तू, शबरीची उष्ट गोरे खाल्ली, काकाच्या उष्ट्या कण्या खाल्ल्या, मग आमच्या हातचं कधी देवाने आपल्या हातचं खावाशी मनात इच्छा झाली खाण्याचा काही विषय काहीतरी म्हणा ना देवा, घे ना. असं म्हणून बघा ना. पण अपेक्षाच नाहीये तुमची. निळोबराय सांगतात बाबा, ज्या महात्म्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवलंय, ज्यांनी जगाच्या मालकाला आपल्या हाताने खाऊ घातलं, अशा महात्म्याचं मी काय वर्णन करणार. हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा, मूर्तीचे विलक्ष देऊन ऐका दादा. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, पहिलं ज्ञानोबरायांचं जीवन सांगितलंय, दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये नामदेवरायचं चरित्र सांगितलंय, आणि तिसऱ्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय निळोबराय स्वतःच्या सद्गुरूचं उदाहरण सांगतात. जीवया ठेवणी कोरड्या हो उदका माझी वया ठेवणी कोरड्या हो उदका माझी वया माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये निळोबराय आपल्या सद्गुरूचं चरित्र सांगत असताना उदक म्हणजे पाणी, उदक म्हणजे काय पाणी, आणि त्या पाण्यावर सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी आपला गाथा काय केला, लाह्या जशा तरंगतात तशा तुकोबरायांनी आपला गाथा तरंगवला. खूप सुंदर जगद्गुरु तुकोबरायांचे जीवन चरित्र. ज्या समाजासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी पंचमवेद असा गाथा निर्माण केला बाबा, या समाजाने त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही, पण या माथ्याने तो गाथा पाण्यात बुडवला महाराज. उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. आणि ज्यांनी आपला गाथा इंद्राणी डोहामध्ये तारलाय, ज्यांनी रेड्याच्या मुखातून